नमस्कार. खूप दिवसापासून माझ्या मनात काही विचार येत होते. आज मला असं वाटलं की ते शब्दात मांडावे. आयुष्यात असं होते ना, कोणी आपल्याला कधी खूप हेल्प करते किंवा लहान लहान गोष्टींसाठी कोणी हेल्प केली तर आपण त्यांना थँक्यू म्हणतो. पण आपण कधी आईवडिलांना थँक्यू म्हटलं का? हा विचार माझ्या डोक्यात खूप दिवसापासून होता. आज मदर्स डे असल्यामुळे मला माझ्या आईसाठी काही लिहावंसं वाटलं. तसं तर तिने आमच्यासाठी खूप काही केलं. पण मी एक शॉर्टकटमध्ये थोडंसं त्याचं वर्णन करू इच्छिते. तू केलेल्या कष्टाची जाणीव आहे मला. तू केलेल्या कष्टाची जाणीव आहे मला. मोजायला जर मी बसली तर हा जन्म कमी पडेल मला. हा जन्म कमी पडेल मला. असतील तुझ्याही इच्छा, असतील तुझेही स्वप्न मोठे. असतील तुझ्याही इच्छा, असतील तुझेही स्वप्न मोठे. पण आम्हाला घडवण्याच्या परीक्षेत तुझ्यासमोर ते सर्व फार छोटे होते. म्हणत होते बरेचदा मला पण कोणी, कंजूसपणा का करतेस ग तू. म्हणत होते बरेचदा मला पण कोणी, कंजूसपणा का करतेस ग तू. पण त्यांना काय माहीत तुझ्या कष्टाची जाणीव. 500 रुपये कमवण्यासाठी सायकलवर सुद्धा फिरलीस ग तू. सायकलवर सुद्धा फिरलीस ग तू. बघता तुझे कष्ट जाणलो आम्ही किंमत पैशाची. बघता तुझे कष्ट जाणलो आम्ही किंमत पैशाची. पण आम्हाला मोठे करताना उणीव नाही भासू दिली तू कशाचीच. कधी जॉबवरून घरी येताना ॲक्सिडेंट होऊन तुला टाके पडले, तर कधी आमच्यासाठी काही खायला बनवता उकळतं तेल तुझ्या पायावर पडून तुझे दोन्हीही पाय जळले. आठवता तुझी मेहनत, कित्येकदा माझे डोळे भरले. पण तुझ्या पिल्लांसाठी तुझी मेहनत पाहून तुझ्यासमोर तर चक्क देवसुद्धा हरले. शाळा, ट्युशन, RD, LIC, घरकाम करून तू थकतसुद्धा होती, पण आम्हाला दाखवत नव्हती. कुठल्याही परिस्थितीत सतत आमच्या पाठीशी तू उभी होतीस. 2 रूमच्या छोट्या घरात सुद्धा तू संसार केला खुशी खुशीत. 2 रूमच्या छोट्या रूममध्ये सुद्धा तू संसार केला खुशी खुशी. आठवण तुझी येता वाटते. सर्व सोडून एक दिवस तरी झोपावे तुझ्या कुशीत. एक दिवस तरी झोपावे तुझ्या कुशीत. जरी भेटली मला गाडी, जरी भेटली मला गाडी, जरी भेटला मला खायला रोज खावा, तरी वाटते पुन्हा एकदा लहान व्हावे. कारण मला तुझ्या हातचा तो चटणी भाकरीचा घास आणि डोक्यावरून तो प्रेमाचा हात हवा. एकदा जन्म दिला आम्हालाच, एकदा जन्म दिला आम्हालाच, पण रक्षण केले आमचे अनेक कोटी. एक उपकार मागते देवा तुला, सांग मी काय करू माझ्या आईसाठी, जेणेकरून मला तू पुन्हा जन्म देशील फक्त हिच्याच पोटी, फक्त हिच्याच पोटी. थँक्यू हे 2 शब्द फार कमी आहे मम्मी पप्पा तुमच्यासाठी, पण तरीही थँक्यू सो मच. तुम्ही खूप काही केलं आमच्यासाठी जे आम्ही कधीही विसरू शकत नाही. मिस यू.